मित्रहो, करावं तसं भरावं अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याचबरोबर जे पेरावं तेच उगवणार असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे वास्तवात उतरताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं. बघा, या म्हणी जरी असल्या ना तरी हा निसर्गाचाच नियम आहे ना. हा नियम समाजात सगळीकडे अनुभवायला मिळत असतो. त्यामुळं राजकारण याला अपवाद ठरायचं काहीही कारण नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांनी फोडायला लावली त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचं बक्षीसही दिलं. पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांची काय अवस्था करून ठेवलेली आहे हे आपण पाहतो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांची गरज तशी केव्हाच संपलेली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार यांना एक ना एक दिवस भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल असं कायद्याचे घटनेचे अभ्यासक अगदी सुरुवातीपासून सांगत आहेत. सुप्रीम कोर्टात असलेला खटला लांबत गेला आणि त्यामुळे शिंदे गटाच्या पायात थोडंसं अवसान आलं. हे अवसान तात्पुरतं आहे, उसणं आहे याची जाणीव तर सगळ्यांना आहे. उद्या सुप्रीम कोर्टानं जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला तर शिंदे गटाच्या अस्तित्वाला सुरुंग लागणार आहे. त्यावेळी त्यांना म्हणजे शिंदे गटाला भाजपात विलीन होण्याशिवाय पर्याय असणार नाही. शिवाय पुढची विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. त्यामुळं शिंदे गटानं घेतलेली भाजपाची कोबडी आपोआप गळून पडणार आहे. आणि मग हा दूरचा विचार करून शिंदे गटातील आमदार सैरभैर झाले, चलबिचल झाले तर फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. एक ना एक दिवस शिंदे गटाला भाजपामध्ये विलीन व्हावं लागणार असेल तर मग आपण आत्ताच भाजपात गेलेलं काय वाईट असा विचार शिंदे गटाच्या आमदाराच्या मनात आला तर त्यात काही वावगंही नाही. शिंदे गट केव्हा विलीन होईल तेव्हा होईल किंवा होणार नाही भविष्यातलं भविष्यात. पण त्याआधी शिंदे गटातील आमदाराची चलबिचल सुरू झाल्याचं मात्र आता दिसू लागलेलं आहे. शिंदे गटातील काही आमदार भाजपामध्ये जातील असं नव्हे तर अख्खा जवळपास शिंदे गटच काही लोक सोडली तर हे सगळे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार भाजपाच्या संपर्कामध्ये आहेत. पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात आहेत आणि 2029च्या निवडणुकीच्याच आधी हे सगळं समोर येईल. जवळपास 40च्या आसपास आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत एवढा मोठा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. रोहित पवार यांच्या दाव्यामुळं आगामी काळामध्ये पुन्हा राजकीय भूकंप पाहायला तर मिळणार नाही ना असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलेला आहे. कारण याआधी सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये अनपेक्षित मोठ्या राजकीय उलाढाली आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळं रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत तर आतापासून मिळू लागलेले आहेत. आणि बघा, एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यातले ताणलेले संबंध पाहिले, एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर एकनाथ शिंदे यांना सोडून त्यांचे आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात अशी परिस्थिती दिसते. आणि मग जर असं घडलं तर याला काळानं उगवलेला सूड म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत जे केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडताना दिसू लागलं आहे का? मग यालाच तर म्हणायचं ना हो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, किंवा मग करावं तसं भरावं. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.